शुभप्रभात मित्रांनो आता आहे मी त्र्यंबकेश्वर. म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात. काल आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो संध्याकाळी. तर मंदिरामध्ये गेलो नाही कारण खूप सारी गर्दी होती. तर आता सकाळचे वाजलेत 6 आणि आता मंदिरामध्ये चाललो आहे दर्शनासाठी. तितकीशी गर्दी नसेल कारण आम्ही इकडे काल ना फिरत होतो थोडाफार. तर तिथे विचारपूस केली. त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आल्यावरती ब्रह्मगिरी पर्वतावरती जायचं आहे. तर चला आधी फटाफट मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. नवीन चॅनलवर कोण आला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मस्तपैकी आंघोळी वगैरे करून तयार झालो आहे. बॅगा वगैरे आपल्या इकडे ठेवल्यात. शुभम पण मस्तपैकी तयार झाला आहे. तर चल व्यवस्थित झोप पूर्ण झाली ना? चल जाऊया दर्शनात. काल संध्याकाळीच आलेलो पण दर्शन वगैरे घेतलं नव्हतं. चला आत्ता जाऊया सकाळी दर्शन वगैरे घेऊया. आज पण पाऊस आहे बघा, बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आभाळ पूर्ण भरलेला आहे. या हॉटेलमध्ये थांबलो होतो बघा, साई यात्री हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये थांबलेलो आणि हे बघा इकडेच मंदिर आहे. चल छत्री कशा नाही जास्त नाही. काल आहे ना मरणाची गर्दी होती आणि आज परत गर्दी होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त. कारण आज काय आहे रे ते बोलले पालखी की काहीतरी जाणार आहे इथून ब्रह्मगिरी, त्याच्यामुळे अजून गर्दी होणार. वरती ब्रह्मगिरीचा तो डोंगर आहे तिकडे पाठीमागे, तो पूर्ण गायब झालाय धुक्यामध्ये. काल आहे ना इकडेपर्यंत लाईन होती पूर्ण आणि इथे इतकी माणसं होती ना, जबरदस्त गर्दी होती. त्र्यंबकेश्वरचं गेट आहे. मला आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे घेऊया. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड आहे काय माहिती नाही. सुट्टे पैसे गर्दी नाही आहे, गर्दी कमी आहे एकदम. बघा दर्शन घ्या, टी व्हीवरती दर्शन घ्या. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नसणारच. मित्रांनो आहे ना दर्शन वगैरे झाले. 7 वाजलेत. 1 तासामध्ये दर्शन झालंय बघा. पिंड होते मंदिरावरती जी नक्षीकाम आहे ना अफलातून आहे. आतमध्ये पण तसंच आहे, जबरदस्तच. मित्रांनो इथे येऊन आहे ना जबरदस्त वाटलं. आणि पावसाने मेहरबानी केली आहे, पाऊस नाही आहे, धरलेला आहे. आता वरती आपल्याला डोंगरावरती जायचं आहे. खरंच भारी वाटलं. नक्की येऊन एकदा मंदिरामध्ये दर्शन घ्या.
आणि हे मंदिर अशा ठिकाणी आहे ना, मस्त आहे. इकडे बघा डोंगर वगैरे आहेत मस्तपैकी, आणि जो त्यामध्ये सुंदरसं मंदिर आहे महादेवांचं. थंड थंड वारा सुटलाय आणि तितकीशी गर्दी नव्हती. 1 तासामध्येच दर्शन झालंय. आता याच्यानंतर आहे ना गर्दी वाढायला सुरुवात होईल. अजून लोक खूप सारी येत आहेत दर्शनासाठी. हा जो आहे ना उत्तर दरवाजा आहे, आणि पूर्ण जे मंदिर आहे ना ते पूर्ण काळुत्री दगडामध्ये आहे. खतरनाक असा नाश्ता वगैरे करून ना आता निघालोय. ब्रह्मगिरी पर्वत आहे ना त्या दिशेने, आणि पाऊस तर नाही आहे, बघूया. नाश्ता केला, उलटा वडापाव घेतला होता आणि चहा घेतली होती. चहा जबरदस्त होती, पण उलटा वडापाव होता तो नुसता फक्त पावच होता, त्याच्या आतमध्ये काहीच नाही, फक्त चटणी टाकून दिली. याच्यामुळे मी नवीन काहीतरी ट्राय करत होतो. चला, सो थोडाफार नाश्ता केला आहे. आता खूप चढाई करायची आहे, त्यामुळे फास्ट जाऊया. 7:45 झालेत. आपण बघूया किती वेळात वरती चढाई करतो आणि खाली उतरतो ते. इकडची लोक सांगतायत 3 ते 4 तास लागतात. आणि मंदिराच्या बाजूनेच ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने जाणारा रोड आहे हा. तिकडेच कुंड पण तिकडेच आहे. आम्हाला वाटलं कुंड मंदिराच्या इथे असेल, तर याला आंघोळी करायची होती. तशी आंघोळी वगैरे केली, पण त्या कुंडामध्ये आंघोळ करायची होती. तर तिथे जाऊन आतमध्ये बघितलं तर कुंड आतमध्ये नव्हते, ते इकडे आहे ह्या साईड. कुंडाच्या इथे आलोय आणि वारा बघा किती सुटलाय, तो जबरदस्त वारा सुटलाय. तर शुभम गेलाय खालती पाण्यामध्ये. झाला ना सगळा ओके? हा ना, हे पकड 2 मिनिटं. याच्यात माझ्या हे तोंड हात थंडी वाजायला. वरती जाऊया हेच दे मला, पर्वतावरती. हे दे, हे दे. हे बघा इथेच कुंड आहे आणि त्याच्या पाठून रोड गेला आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे, आणि निवृत्तीनाथांचं मंदिर पण इकडेच आहे. तर आज आहे ना निवृत्ती महाराजांची आहे ना पालखी जाणार आहे पंढरपूरला, त्याच्यामुळे आज गर्दी होईल. समोरचा सुळका बघा पूर्ण धुक्यात हरवला आहे. बघा महाराजांची आहे ना निवृत्ती महाराजांची पालखीच असते, आणि आज पंढरपुराला पालखी जाणार आहे पायी. निवृत्ती महाराजांचं आहे ना दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलो. दर्शन वगैरे घेऊया आणि मग जाऊया. आपण उडून जाऊ रे. आधी आपण इकडे जाऊया गंगेचे द्वार पाहायला.
चढाई खूप आहे. अरे कुठची हे बघा इथे लिहून ठेवलंय गंगाद्वारकडे जाण्याच्या पायऱ्या. बघा तर एकटे वगैरे येऊ नका कारण वांडर आहे तिकडे. आत्ताच खालतीच हवाळी लागायला लागली. जबरदस्त चढाई आहे. दमलं? पूर्ण फिरून जाऊचा का? काय अजून वरती जाऊया. चल वरती जाऊन जबरदस्त आहे. धुकं आहे. त्या धुक्यात ना खालचं शहर दिसणार आहे. जाऊ दे चल. जाता जाता खेकड्यांचं दर्शन झालंय. कुठे जाणार तिकडे होणारच. नाळ ती खेकड्यांशी जोडलेली आहे ना. पिल्ला कुरली ती मग. चल. आणि दम पण लागलाय. बघा किती पावंड्यावरती चढून आलोत बघा. अजून किती वरती जायचं आहे. परत असा फिरून तिकडे जायचं आहे. हो तो सुळको बघा. तो सुळका बघा कसला आहे तो. पण वरती पूर्ण धुका आहे. ते बघा तिकडे आहे ना त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आणि इथे निवृत्तीनाथांचं मंदिर आहे इकडे. आणि कसला प्रदेश वाटतोय बघा. सगळीकडून डोंगर आहेत. ते बघा तिकडून पूर्ण डोंगर आहेत. आणि हे मागचे डोंगर. त्यामध्ये हे शहर वसलेलं आहे. वरून काय भारी वाटतं. अजून वरती गेल्यावर अजून भारी वाटणार. आणि लोक आहेत ना एवढ्या वरती सुद्धा राहतात. हे बघा त्यांची घरं आहेत मातीची. तर बघा अजून वरती घरं आहेत थोडी. फायनली वरती पोचलोय. म्हणजे वरती ना अजून जायचं आहे. थोडा वेळ लागेल. पण इकडे बघा बाईक वगैरे येत आहेत. रस्ता कुठून आहे काय माहिती. काय मित्रांनो नजारा आहे तुम्हाला दाखवतो. हा बघा केवढा मोठा उभाच्या उभा कडा आहे बघा. एक नंबर. असं वाटतंय ना की एखादी भिंत आहे समोर आणि त्या साईडला वेगळं काहीतरी असेल असं वाटतंय. बघा केवढी मोठी भिंत आहे बघा. वरतीपर्यंत आहे भिंत. उभीच्या उभी. खतरनाक. आणि आपण अजून स्टॉप घेतलेला नाही आहे. एवढ्या वरती येऊन सुद्धा पाणी पियायचं होतं. आता इथे बसूया जरा थोडा वेळ. पाणी वगैरे पिऊया. मित्रांनो आहे ना इकडे थांबलो आहे 5 मिनिटासाठी पाणी पिण्यासाठी. आणि समोर बघा काय दृश्य आहे ते बघा. पूर्ण त्र्यंबकेश्वर धुक्यात हरवलं आहे. मगाशी भारी वाटत होतं. ऊन पडत होतं खालती असं आणि वरती फक्त धुकं होतं. एका सेकंदात गायब झाला. आणि ही ती भिंत. एवढ्या वरती येऊन उगाच नाही वरती आलो हे पाहण्यासाठी. सीन काय झाला माहिती. मी आपलं ते तिथे बघा पोस्टर लिहिलं आहे ते वाचत होतो. आणि त्यातला एक वांडर आहे ना अरे खिशामध्येच हात घातला. तर मोबाईल नेला असता आता माझा. मोबाईल नेला असतं तर झालं असतं. तुला द्यायला लागलं असतं. एक हार गंगेला हा उगम आहे गंगेचा.
ही शंकराने जटा आपले जटेतून उगम पावत एक हार व्हायचा आईला. हे पाणी या कुंडात जातं काय? आणि मग इथून पुढे खाली रामकुंड खुशा वाटताला पुढे नाशिक पंचवटला नांदेड पैठण आंध्रा झालेली. ही गौतम ऋषीला गौहत्या झाली. हिला गौतमी गंगा म्हणतात गुजराला. आपले महाराष्ट्राची गंगा आहे खास करून गोदावरी. हे पाऊस पडू नये पुढे एवढं चालू. जेव्हा पाऊस वाढेल तेव्हाच हार मोठे तेव्हा पाणी वाढणार. हे जन्मस्थान आहे गुजरातीचं. आता इथून वरती जायला रोड इथे लहान झोपडपट्टी म्हणजे हाटेल तसून म्हणजे हाताने मार्ग 50 पाऱ्या उचलून खालून मार्ग वरती जायला. 9 किलोमीटर आहे. चला वरती जाऊया. आपल्याला थोडी माहिती पण भेटली. कसं जिथे लोक राहतात ना त्यांच्याकडून माहिती भेटली ना किती बरी असते. आणि आता आहे ना वातावरण बदलत चाललं आहे. मगाशी हे बघा खालती थोडं दिसत होतं, आता काहीच दिसत नाही आहे. पूर्ण धुकं आता पसरलेलं आहे बघा. आणि माकडं डेंजर आहेत. मगाशी माझ्यासोबत एक सीन झालेला खतरनाकवाला. मोबाईलच घेऊन गेले असते. इथे पार्वती देवीचं मंदिर आहे आणि इथे गंगाद्वार आहे. आणि हा भला मोठा असा कडा याच्यावरती आपल्याला जायचा आहे. तो रस्ता इकडून आहे. गोरक्षनाथ यांची गुफा आहे ना तिकडे चाललो आहे. आणि 8 शिवलिंग हे बघा. वाटेच्या खालती गेलात की डायरेक्ट खालतीच. आणि मी गंगेचं आश्चर्य करतो की एवढं भलं मोठं कातळ आहे आणि त्या एवढ्याशा छोट्याशा खोलातून पाणी येते. इथे गंगेचं पाणी आपण जर घेतलं काय भरून घेऊचा बघा. स्वयंभूश्री शिवलिंग आलेल्या गौतम ऋषी गुफा जाण्याचा मार्ग. आणि गोरक्षनाथांची गुफा या साईडला आहे. एकदम थ्रिलिंग आहे बघा. पाठीमागे बघ. महादेवांची इथे इथे आईल्याने गौतम ऋषींनी दोघांनी 108 महादेवांची इथे पूजा केली आहे. त्यांच्या हाताने स्थापन केलेले 108. कोणी कोणी आईल्याने गौतम ऋषींनी. ओके. इथे आईल्याने गौतम ऋषींनी दोघांनी 108 महादेवांची पूजा करून पापाचं नाशन केले. तसं आपल्या नावाने इथे पूजा करतात. यात्रा सफल करतात. आपल्या हाताने छोटे मोठे जे पाप होतात या ठिकाणी नष्ट होतात. छोटीशी गुफा आहे आणि खालती डायरेक्ट कडा. भारी. 8 वाजता आपण चढाई केली होती. आता 9:15 झालेत. आपण गंगाद्वार पाहिलं आणि आता वरती जायचं आहे. गोरक्षनाथ यांची गुफा आहे तिकडे चाललो आहे. आणि अडचणीच्या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते. पण दोघं आहोत. जास्त लांब असेल तर मग तिकडे जावं ना. नाही नाही ती बघ ती लाईट दिसतं ना. माझा लाईट दिसत पण नाही. ती काय लाईट आहे की काय आता पांढरा चमकता. गुप्त गंगा बघा. पुढे आहे गोरक्षनाथ यांची गुफा आहे पुढे. आतमध्ये जाऊचा काय.
थांब रे थांब. गुफा वगैरे पाहून झाले. आता खाली जाऊया. वातावरण बदलतच चाललंय 5-5 सेकंदांनी. आता हे तिकडे वरती जायचं काय ब्रह्मगिरी पर्वतावर? हा कारण हे बघ काय सुद्धा समोरच दिसत नाही बघ. वाट नीट असली तर जाऊया, नाहीतर रिटर्न घरी. ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, त्या तिकडे चाललो आहे. तर तुम्ही ना गंगेचे जे उगमस्थान आहे तिथून 100 पायऱ्या खाली आलात ना की घरं आहेत हे बघा. आणि यांची घरं जबरदस्त आहेत. मातीची आहेत आणि नाही काय मातीची आहेत, काय बांबूंची आहेत आणि त्यांना माती लिपलेली आहे. आणि आता थोडंसं दिसायला लागलं आहे हे बघा. आपण तिकडे वरती होतो तेव्हा काहीच दिसत नव्हतं. आता थोडंसं वातावरण बदललं आहे. बघितलं किती क्षणामध्ये वातावरण बदलतं इथे. तर पाणी वगैरे पियालो. आणि येताना आहेत ना सफरचंद घेतली होती हे बघा. ती आता खाऊया कारण थोडी भूक पण लागली आहे. नाश्ता केला होता पण तो काय बरोबर नव्हता. है ना काय आहे? ही कसली वस्तू आहे काय माहिती नाही. असं थांबण्यासाठी वगैरे राहण्यासाठी वगैरे केलेलं असतं. वरती पण आहे ना ते. वरती पण जायचा तर वरती जाऊया बघूया काय. अरे अरे राहण्यासाठी केलेला वाटतं. आणि काय चुली वगैरे. इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे. जुनी आहे काय? तो इकडे ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता इकडेच वरती आहे. चला जाऊया, जास्त उशीर करूया नको. आपल्याला घरी पण जायचं आहे. आता खरी चढाई चालू झाली आहे हे बघा. आत्ता पूर्ण धुकं गायब झालेलं आहे. मगाशी इकडे काहीच दिसत नव्हतं, आता पूर्ण शहर दिसतंय बघा. आपण आहे ना ते बघा त्या साईडला गेलो होतो. तिकडे गंगेचं द्वार आहे त्या डोंगराच्या त्या साईडला, म्हणजे त्या टोकाच्या तिकडे मध्ये. आणि तिथून असं चालत मधून ब्रह्मगिरीच्या वाटेवरती आलो आहे. आणि अजून बरीचशी वरती चढाई आहे. आता पुढे गेल्यावरती उभी पूर्ण चढाई आहे. शुभम गेलाय पुढे. मी थांबलो होतो कारण माकडं बघा किती होती.
आणि पूर्ण उभी चढाई आहे. कचरा जाम आहे. सावकाश आहे सावकाश. जबरदस्त चढाई आहे आणि इथून शहर बघा कसलं दिसतंय ते. वरती जाऊन दाखवतो. हे बघा त्या माकडाने अटॅकच गेला त्याच्यावरती. पाण्याची बॉटलच घेतली काढून. हा सीन आहे इकडे. एकटं वरती चढायलाच नको. पोरं होती म्हणून आलो. शुभम एकटाच गेला त्या आजीला घेऊन. डर के आगे जीत आहे. माकडांपासून सांभाळून. एखादा गड चढतो असं वाटतं. हो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. दरवाजा आहे वाटतं. पाय कापायला लागलेत आता. अरे तर एकाची बॉटलच घेतला काढून. ती माझी नाही, माझं मागे होतो तो. मित्रांनो ही आजी बघा किती वरती चढून आले आणि शुभम घेऊन आलाय तिला. किती वय तुमचं आता? असं घ्या की घ्या काठी वर गेल्या होत्या. जाऊन दे जाऊ. कुठचे तुम्ही आजी? मग आम्ही त्या बांद्रा संघ ना. कुठचे तुम्ही? आम्ही बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातून आले. वय बघलात का? गावाचं नाव आहे? तालुका कोणता? बुलढाणा. बुलढाणा जिल्हा. ट्रॅकिंग करू कवी काय? ट्रॅकिंग ही खा खा आता. चढाई पण बेकार, त्यात माकडं. आजींची वय बघा आणि चढाई कशी आहे आणि एवढ्या वरती ते येतात. कमाल कमाल म्हणजे कमाल. तू भाई भारी. हा त्या आजी घेऊन एकटोच. ला वगैरे नको आता. माझ्या या साईडला शहरचं दृश्य बघा काय दिसतंय खतरनाक वालं. हे बघा आधच नाही. इकडे थोडं धुकं आहे वरती. जाम भारी वाटला. जाम भारी म्हणजे जाम भारी. एक दिवस राहिलो पण बरं वाटलं. अजून चढाई संपली नाही आहे. हे बघा लेडीज पण चढाई करते. बघ आजीबाई करते तर आमची काय आहे. पुन्हा एकदा वातावरण बदललंय. परत धुकं खाली यायला लागले. बघा शहर मग अशी स्पष्ट दिसत होतं, काहीच नव्हतं. आता धुकं पसरायला लागलं. हे बाबा सावकाश सावकाश. धडपडते काय? ह्या साईडला नाही गेलं तर लागले असते. 4 चांद. फायनली मित्रांनो वरती पोचलोय.
एवढी चढाई करून धुकं बघा किती आलंय परत. हाच आहे ब्रह्मगिरी पर्वत. इथे त्र्यंबकेश्वर मंदिर, मंदिर कधी एकदा पूर्ण खालचं शहर दिसतंय तर कधी एकदा गायब होत आहे. पूर्ण धुकं पसरलंय आणि शुभम कुठे गेलाय काय माहिती नाही. वा 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 शुभम हरवलाय. कड्यावरून चालत आलात ना की बघा मूळ गंगेकडे रस्ता जाण्याचा आहे. बघा मूळ गंगेकडे जाणारा रस्ता इथून खालती धुकच धुक. फुल पैसा वसूल. बोल ना. हे बघा जे आहे हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या. हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या त्यांच्या हातून जी गाय मिली ही बघा साक्ष दाखवलेली आहे गो हत्येची. ही कोणाचे? ही गौतम ऋषी हातातून झाली गो हत्या. गो हत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केला मायाळी रूप म्हणून त्यांच्या हातून ती गो हत्या झाली. दरबाच्या कुसाच्या कडेने झालेली गो हत्या. 3 झाड उंबराचे हे बघा पाठीमागं जे झाड आहे उंबराचं हे 1 हे 2 हे 3 हे 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचं? गोदावरीचं. कुंडात गौतम ऋषीने आंघोळ केली. गो हत्या पातक नष्ट झाले. हीच गुप्त झाली. खाली गायीच्या मुखात जटात गंगाद्वार पुष्यवर्तामध्ये नाशिकला पात्रा मोठे हे तिचं जन्माचा ठिकाण आहे. सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांच्या हातून गाय मिली गो हत्या झाली. म्हणून आपल्या हातून काही घडला असाल, आपल्या पूर्वीच्या हातून काही घडला असाल, घरामध्ये सुख शांतती राहावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो. हे गायचं गायदार अभिषेक करता एवढ्यावरती आला तर आपण एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो. बोले गंगा माई करीत भाडा थोडा खर्च करून आलो का नाही? भाडा थोडा खर्च करून म्हणून गंग्याला 5 प्रकारचं दान म्हणजे साडी चोळी खाणाऱ्याला चिवटी भरल्या जाती या आपण भरू शकत नाही. म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो परिवारासाठी दान करून तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असते गोदावरीची. पुढे हात करा सगळ्यांनी. हातात ठेवा, पकडून धरा, सोडू नका. हातात ठेवा, पकडून धरा. असते हातात राहू द्या, पकडून धरा. 2 मिनिटं सगळ्यांनी हातात ठेवा. सगळ्यांनी आपलं आपलं नाव घ्यायचं. आई वडिलांचं नाव ज्या करा मोडे पुढं असे हातात ठेवा. सगळ्यांनी द्या त्यांच्या हातामध्ये, सगळ्यांच्या हातात द्या, सगळ्यांच्या हातामध्ये. सगळ्यांनी आपलं आपलं नाव, स्वतःचं नाव घ्यायचं. आई वडिलांचं नाव घ्या. गोत्राच्या कश्यप, कश्यपी गोत्र उत्पन्ने. गंगा गोदावरी यात्रा गंगे चुमरे भाऊजी नंतर ठेवा करा पुढं. गंगे चुमरेच गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गंगा गोदावरी यात्रा संपूर्ण सकल पाप तरसू सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी त्यांच्याकडे नारायणी नमस्तुते. गंगा गोदावरी यात्रा संपूर्ण सकल पाप तरसू सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. झाले का सगळे? हे ज्या त्यांच्या हातात या कोण आहे नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. सगळ्यांनी बोलत चला. बोला मम शेरीज सुद्धार्थ गाव पूजन केले
संकल्प अभिषेक पर्वकाल निमित्त यात्रा करमगिरी गोदावरी गंगा नमगंगे वल्लभे महातित्व महादेवी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ मोक्षना सुल्लाभी गौतम गोदारी माता नमस्तुते त्र्यंबकेश्वर यात्रा गंगा पूजना उषावर्ते बिल्वके नील पर्वते गोदारी माता नमस्तुते कपाळाला मूर्ती लावा डोळ्याला कपाळाला लावा. हे आजीबाई बघा ती कमाल करावी लागेल ना. ती चढाई बघला तर प्रत्यक्ष येऊन बघला तर पूर्ण उभी चढाई आहे त्यात. तरी पण त्या आजीबाई ते बघा माती घेऊन वरती आल्या दर्शनासाठी. इकडे मूळ गंगे मातेचं उगमस्थान आहे. आणि आता इकडे आपल्याला पुढे जायचं आहे. त्यात आणखी एक धुकं पुढे काय दिसत सुद्धा नाही तरी पण ही लोक चालले आहेत. चला पूर्ण आहे ना ब्रह्मगिरी पर्वत फिरून झालाय. पाठीमागचं मंदिर होतं ते जटा मंदिर जिथे शंकर महादेवांनी जटा आपटली होती. चला आता परतीचा प्रवास करूया. आता डायरेक्ट आपण खाली भेटू कारण धुकं आहे ना जाम बेकार धुकं आहे. अजिबात काय दिसत नाही पुढे सुद्धा आणि थोड्या वेळाने धुकं येत राहते. दरड चल आराम से ब्रह्मगिरी पर्वत केला ट्रॅकिंगचा अनुभव येणार. वारा बघ एवढा आहे ना चप्पल गेली त्यांची. हे शुभम सावकाश जा बाबा. छत्री विसरला परत दोनदा छत्री विसरला. एकदा तिकडे आता इकडे ट्रॅक आहे. आता थांबूया इकडे. वारा कमी झाल्याशिवाय अजिबात उतरायचं नाही. बघ काय पूर्ण दुखत त्या आजी मगाशी भेटलेल्या त्या बघा भेटल्या परत. त्यांची कमाल आहे. विजयी भव. अरे पाऊस आता वरती बघ आउट ऑफ सिलेबस नहीं प्रीवियस ईयर्स का सिलेबस है इसके प्रीवियस जनरेशन का सिलेबस. जान मुझे क्या प्यारी है. जय श्री राम. जय श्री राम. फायनली मित्रांनो आलोय खालती. खतरनाक अनुभव होता आणि त्या मधल्या पॅसेजला एवढी माकडं आहेत ना जबरदस्त. एकटा वगैरे जाऊ नका आणि खाण्याची पिशवी वगैरे काय असेल तर ती खालतीच खाऊन जा नाहीतर ती वरती काढून घेणारच. एखादी बघितल्यात पाण्याची बॉटल घेतली होती काढून.
याच्यावरती पूर्ण अटॅकच केलेला. तर मित्रांनो घरी आलो आहे. काल आपण गेलो होतो नाशिकला आणि आज आहे दुसरा दिवस. तर नाशिक मस्तपैकी फिरलो. पहिला दिवस आपला खराब गेला पावसामुळे. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला आहे ना छान प्रकारे फिरायला भेटलं. पहिलं आपण त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन दर्शन घेतलं शिव महादेवांचं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर आम्हाला मस्तपैकी सकाळी दर्शन भेटलं. त्यानंतर आम्ही गेलो ब्रह्मगिरी पर्वत फिरण्यासाठी. तर तिथेही छान प्रकारे फिरायला भेटलं. फक्त जरा तुम्ही कधी गेलात तर माकडांपासून सावध राहा, कारण डेंजर माकडं आहेत आणि चढाई पण तितकीशी खतरनाक आहे. तर सावकाश जा आणि सावकाश या, स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो मस्त प्रवास झाला. तर काल आम्ही आहेत ना ब्रह्मगिरी पर्वत दुपारी 12:15पर्यंत खाली उतरलो आणि त्यानंतर रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालो आणि तिथून आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर बसस्थानक आहे याच्या इथे. तर तिथे बसस्थानकावरती विचारलं की मुंबईला वगैरे जाण्याची कुठली बस वगैरे आहे का. तर तिथूनच 10-15 मिनटं चालत जायला सांगितलं आणि तिथून बसेस जाणार होत्या पालघरला. तर तिथून आम्ही पालघरला बस पकडली 1:15-1:30च्या मनाने आणि तिथून आम्ही 5 वाजेपर्यंत पालघरला आलो. तर छान प्रवास झाला मस्तपैकी आणि बसने प्रवास केला लालपरीने. तर पुढे व्हिडिओ करायला भेटली नाही कारण आपल्या गोप्रोची बॅटरी उतरली होती आणि चार्जिंग करायला पण भेटली नाही. पटापट आम्ही निघालो तिथून. तर आता हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. जर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. नवीन चॅनलवर कोणाला ते चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्वतःची काळजी घ्या.